महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात। वर्षा बंगल्यावर आता बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हेमंत पाटील, हेमंत गोडसे, भावना गवळी आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, यवतमाळ, हिंगोली, वाशिम आणि नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकच्या जागेसंदर्भातला तिढा देखील अद्यापही कायम आहे। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले अपडेट घेऊया। ज्योत्स्ना, वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हेमंत पाटील असतील, हेमंत गोडसे असतील, भावना गवळी वर्षावर दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्या खलबत्त करतात। हिंगोली, यवतमाळ, वाशिम आणि नाशिक जागेचा तिढा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। या बैठकीतून तरी आता काही तोडगा निघेल का? शुभम, अगदी बरोबर आहे, कारण आजच्या ज्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या ज्या जोर बैठक आहे त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। म्हणजे महायुतीतील असो किंवा महाविकास आघाडीतील आजच त्यांना उमेदवार जे आहेत, खास करून दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार कोण असतील याकडे याची जी सूची बनवायची आहे, याची एक यादी बनवायची आहे, याची चर्चा करायची आहे, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आणि त्याचमुळे आजच्या बैठकीनंतरच जे आहे ते महायुतीचे नेमके दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते उमेदवार असतील हे आजच्या यांची घोषणा जी आहे ती लवकर आज करण्यात येईल। कारण आपण बघतो की महायुतीमध्ये नाशिकची जागा असो आणि इतर ज्या दोन जागा आहेत त्या दोन जागांसाठी सुद्धा जी आहे ती जवळपास चर्चा जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। खास करून नाशिक जागेसाठी जर आपण म्हणायला गेलं, कारण नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे जे शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत, त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही दुसरी बैठक आहे। या दुसऱ्या बैठकीमध्ये हेमंत गोडसे जे आहेत ते खूप मोठी अपेक्षा घेऊन वर्षा निवासस्थानी जे आहेत आज दुपारी दाखल झाले होते। आणि त्यांचं म्हणणं एकच आहे, कारण आपण बघतो की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकची जी लोकसभेची जागा आहे त्यासाठी अजित पवार यांचा गट सुद्धा आक्रमक आहे, त्याच्यासाठी आग्रही आहेत। तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना जे आहेत, कारण त्यांचे विद्यमान खासदार जे आहेत हेमंत गोडसे ते नाशिकचे आहेत, मात्र महायुतीमध्ये नाशिकची जागा जी आहे ती राष्ट्रवादीला सुटावी। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून जे आहेत छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी शिंदेच्या खासदाराला काही जे आहे ते दोन पावलं मागे घ्यावे लागतील की काय, आणि याचसाठी हेमंत गोडसे जे आहेत नाशिकचे विद्यमान खासदार ते आपल्या तमाम कार्यकर्त्यांना घेऊन, पदाधिकाऱ्यांना घेऊन नाशिकच्या ते वर्षा निवासस्थानी दुसऱ्यांदा पोहोचलेले आहेत। सध्या वर्षा निवासस्थानी जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर हेमंत गोडसे, भावना गवळी आणि संजय राठोड असे 3 ते 4 नेते जे आहेत, हेमंत पाटील महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।